बोलते मोठ्या संख्येने उपासक उपासिका सर्व त्यांना ज्यांचा विरोध आहे ते सर्व जमणार आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? उपवर्गीकरणावर हा जो आज आम्ही सर्वांनी म्हणजे लाखोंच्या संख्येने इथे जो मोर्चा काढलेला आहे, तर आम्ही सर्वप्रथम म्हणजे मी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज साहेब यांच्या पक्षातून आम्ही ठाणे जिल्ह्यावर सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत आणि आपले बरेचसे काही बीडवरून नागपूरवरून अनेक भीमसैनिक आहे सर्व उपस्थित आहोत. तर हे याचं मागचं कारण एकच आहे, जे उपवर्गीकरणाचा जो सरकारने घाट घातलेला आहे याचा आम्ही विरोध करत आहे. जाहीर विरोध करून इथे सर्व उपासक उपासिका आम्ही उपस्थित आहोत की आम्हाला हे मान्य नाही आहे. तर त्यासाठी आम्हाला हे सर्व मान्य नाही आणि हे जर आता थांबवलं नाही तर आम्ही याच्या पुढे अनेक मोर्चे काढू. हे जाहीर आम्ही आज आवाहन करतो आणि मंत्रालयामध्ये त्यांना आम्ही बसून देणार नाही, हा शब्द आहे आमचा. अबकड असं ते आपल्याला गेलेलं आहे, नेमकं याचा संदर्भ काय आहे? अबकडाचा जो संदर्भ या लोकांनी घातलेला आहे हे फार चुकीच्या पद्धतीने, म्हणजे हे आमच्या आपापसामध्ये भावंडांमध्ये भांडण करण्याचं हे काम केलेलं आहे लोकांनी. तर ह्याला आमचा विरोध आहे. आम्ही सगळे एक आहोत. भीमसेना असू द्या, 59 अनुसूचित जाती असू द्या, आम्ही सर्व एक आहे. याला कोणी विरोध करू शकत नाही. तर अबकडा बंद करायचा आहे. उपवर्गीकरण झालं तर नेमकं काय प्रॉब्लेम घडणार आहे, म्हणजे भविष्यात काय घडेल? उपवर्गीकरण जर घडलं तर याच्यामध्ये कसं आमचा जो समाज आहे हे अनेक ह्याच्यामध्ये विभागलं जाईल. म्हणजे अबकडा हा जो सरकारने घाट घातलेला आहे तोच मुद्दा आहे की त्याच्यामध्ये आम्ही सगळे विभागले जाणार. तर हे आम्हाला मान्य नाहीये. जो बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे हे आम्हाला तो आमचा हक्क दिलेला आहे अनुसूचित जातींना, तो आमचा हक्क आहे आणि तो कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे हे संविधानाला कुठेतरी बोट लावण्याचं हे कार्य करत आहे आणि हे आम्हाला मान्य नाही आहे. म्हणजे एक एक मुद्दा उचलून संविधान कुठेतरी हे नेस्तनाबूत करण्याचा हे सरकार प्रयत्न करते. देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात आणि हे आम्हाला मान्य नाही. संविधान हे आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्र आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. तर आपण काय सांगायचं? या ठिकाणी उपवर्गीकरणाचा जो त्यांनी डाव टाकलेला आहे, या सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांनी जातीमध्ये विभागणी करण्याचं काम केलेलं आहे आणि या विभागणीमध्ये त्यांनी आजपर्यंत कुठल्याही त्या ठिकाणी कमिटीला या ठिकाणी हे तयार घेण्यात आलेलं नाही. तिथे त्याचं सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही आणि या ठिकाणी संविधानमध्ये या ठिकाणी ते छेद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून हे जे काही 59 जाती होत्या ही सर्व एकच माणसं होती, ही भावकी होती, सर्व एकच नात्याचे लोक होते. पण या ठिकाणी या लोकांना काम देऊन यांनी जातीचा त्या ठिकाणी प्रश्न तयार केला आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या सरकारला आम्हाला जवाब विचारायचा आहे, हे जर तुमचं धोरण हे थांबवलं नाही तर अन्यथा येणाऱ्या निवडणुका कुठल्या असतील, ते ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीचे असतील, महानगरपालिकेचे असतील, आमदारकीच्या असतील, खासदारकीच्या, त्यावेळेला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आव्हान करत आहोत आम्ही भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून विजय गायकवाड. तर आपण काय मुळातच हा उपवर्गीकरण आहे, हा संविधानिक प्रश्न आहे आणि कुठल्याही राजाला असा अधिकार नाही आहे की उपवर्गीकरण स्वतः राज्य करेल. तर मुळात ही जी RSSची यंत्रणा आणि BJPची जी यंत्रणा आहे ती आमच्या समाजामध्ये जे आमची जे 59 आपल्या जे जाती आहेत ते आज संविधानानं एकत्र करून आपल्याला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आणि या राज्य सरकारला आम्ही या संघटनेच्या वतीनं तमाम ज्या महाराष्ट्रातील जी दलित जनता आणि अनेक जातींच्या आपल्या संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर धिक्कार करतो शासनाचा. आणि इथून पुढे भविष्यात जर तुम्ही जबरदस्तीनं जर महाराष्ट्र शासनानं जर जे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं जसंच तसं उत्तर आम्ही संघटनेमार्फत देऊ, यात काही शंका नाही आहे. आणि तुम्ही हा डाव जो आहे, जो कूटनीतीचा डाव आहे, तो त्वरित थांबावा असं मी आवाहन करतो. दादा, तू कशा पद्धतीने या मॅटरकडे पाहतो? तू एक युवक आहे, तर आपल्याला या उपवर्गीकरण झालं तर भविष्यामध्ये कशा संदर्भामध्ये फूट पाडण्याचं काम करतो? या उपवर्गीकरणासाठी या भावाभावामध्ये झगडा लावायचं काम चालू आहे. 59 जातीमध्ये जे झगडा लावायचं काम या सरकारचं चालू आहे, त्यासाठी आमचा विरोध आहे आणि याच अर्थाने मी या विषयाला मी पाहतोय.